रामकृष्ण हरी. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि काळ कोणाला सोडत नाही. आपण ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या शेवटी मातीच होणार आहेत, पण जे कधीच संपत नाही ते म्हणजे नाम आणि ज्ञान. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या धावपळीच्या आयुष्यातला एक पॉज आहे. संतांनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. चला वेळेत जागे होऊया. हजारो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रातील संतांनी एक अशी इमारत उभी केली जी आजही आपल्याला जगायला शिकवते आणि मनाला अथांग शांतता देते. ती इमारत कोणती, ती कशी उभी राहिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या इमारतीचा आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्याशी काय संबंध आहे. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण संतांच्या विचारांची तीच जादू समजून घेणार आहोत. संत बहिणाबाई या अभंगात म्हणतात की संतांची कृपा झाली आणि भक्तीची एक सुंदर इमारत आकाराला आली. या इमारतीचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानाचा असा दिवा लावला ज्याने सामान्यातील सामान्य माणसालाही जगण्याचा मार्ग दाखवला. आपल्या आयुष्यात सुद्धा जर आपल्याला एखादे मोठे ध्येय गाठायचे असेल तर संत ज्ञानेश्वरांसारखा विचारांचा पाया मजबूत असावा लागतो. पाया भक्कम असेल तरच त्यावर यशाची इमारत टिकून राहते. त्यानंतर संत नामदेवांनी या इमारतीभोवती आवार म्हणजेच भिंत उभारली. नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून या विचारांचा प्रचार केला आणि लोकांना एकत्र आणले. माणसाच्या जीवनात जसे विचारांना कृतीची जोड द्यावी लागते तसेच नामदेवांनी या विचारांचे रक्षण केले. पुढे संत एकनाथांनी या इमारतीला भागवत ग्रंथाच्या रूपाने एक मजबूत खांब दिला. खांब जसा इमारतीला पेलून धरतो तसेच एकनाथांच्या विचारांनी समाजाला संकटकाळात आधार दिला. आपल्या आयुष्यात जेव्हा संकटे येतात तेव्हा आपल्यालाही अशाच मजबूत विचारांच्या खांबाची गरज असते जी आपल्याला कोसळू देत नाही. आणि शेवटी संत तुकाराम या इमारतीचा कळस झाले. कळस हा दुरूनही चमकतो आणि मंदिराचे सौंदर्य वाढवतो. तुकोबांनी आपल्या साध्या सरळ गाथेतून आणि भक्तीतून या चळवळीला पूर्णत्वास नेले. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात की आता इमारत पूर्ण झाली आहे. तुम्ही फक्त शांतचित्ताने देवाचे भजन करा, म्हणजेच चांगले कर्म करत राहा. जेव्हा तुम्ही नवीन दिवसाची किंवा नवीन कामाची सुरुवात करता तेव्हा तुमचे विचार आणि तुमचे संस्कार ज्ञानेश्वरांसारखे शुद्ध आणि भक्कम ठेवा. नामदेवांच्या आवाराप्रमाणे स्वतःभोवती चांगल्या मित्रांचे आणि चांगल्या विचारांचे एक सुरक्षा कवच तयार करा, जेणेकरून नकारात्मकता तुमच्यात प्रवेश करणार नाही. एकनाथांच्या खांबाप्रमाणे सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत स्वतःला स्थिर ठेवायला शिका. तुकारामांच्या कळसाप्रमाणे आपले ध्येय नेहमी उंच ठेवा आणि ते गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही या 4 गोष्टी तुमच्या आयुष्यात लागू कराल तेव्हा तुमच्या जगण्यातला आनंद द्विगुणित होईल. तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करण्याची ताकद मिळेल. या संपूर्ण अभंगातून आपल्याला हीच शिकवण मिळते की कोणतेही मोठे कार्य हे एका रात्रीत होत नाही. त्यासाठी अनेकांचे योगदान लागते आणि एक पद्धतशीर रचना करावी लागते. संतांनी आपल्याला एकत्र येऊन काम करायला शिकवले. स्वार्थ सोडून परमेश्वराच्या आणि समाजाच्या सेवेत कसे लीन व्हावे हाच संदेश यातून मिळतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाचा पाया, कर्माची भिंत, भक्तीचा खांब आणि समर्पणाचा कळस आपल्याकडे असायला हवा. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, संत कृपा झाली, इमारत फळा आली. भावार्थ विश्लेषण. श्रोतेहो, या पहिल्या चरणात संत बहिणाबाई म्हणतात की महाराष्ट्रात जी ही एकतेची आणि भक्तीची सुंदर इमारत उभी राहिलेली दिसत आहे ती कोणा एकाच्या प्रयत्नाने उभी राहिलेली नाही. सर्व संतांची अफाट कृपा आणि त्यांचे आशीर्वाद एकत्र आले आणि म्हणूनच हा भक्तीचा मार्ग आज इतका समृद्ध आणि यशस्वी झाला आहे. सर्व संतांच्या सामूहिक कष्टांमुळेच आज समाजात प्रेमाची आणि मानवतेची गोड फळे चाखायला मिळत आहेत. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या पहिल्या चरणातून संत बहिणाबाई आपल्याला कृतज्ञता आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व हा सर्वात मोठा नैतिक धडा देतात. जेव्हा समाजातील ज्ञानी, अनुभवी आणि निस्वार्थी लोक म्हणजेच संत एकत्र येतात आणि आपले आयुष्य समाजासाठी झिजवतात तेव्हाच एका निरोगी समाजाची इमारत उभी राहते. हा चरण आपल्याला सांगतो की समाजाची प्रगती ही एका रात्रीत किंवा एका माणसाने होत नाही. त्यासाठी पूर्वजांनी, थोर पुरुषांनी जे कष्ट घेतले आहेत त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आज आपण जे सुखाचे आयुष्य जगत आहोत ते कोणाच्या तरी त्यागाचे फळ आहे ही जाणीव असणे म्हणजेच सामाजिक भान होय. वास्तविक जीवनातील उदाहरण. आज आपण जे स्वातंत्र्य भोगत आहोत आणि ज्या लोकशाही देशात राहत आहोत ती आपल्या समाजाची एक मोठी इमारत आहे. ही इमारत अशीच उभी राहिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य क्रांतिकारकांच्या विचारांची आणि रक्ताची कृपा या देशावर झाली. म्हणूनच आज आपण एक सुरक्षित आणि प्रगतिशील समाज म्हणून फळाला आलो आहोत. जेव्हा आपण या महापुरुषांचे विचार विसरतो तेव्हा ही इमारत डगमगू लागते. त्यामुळे त्यांच्या विचारांची कृतज्ञता बाळगणे हाच या चरणाचा आजच्या काळातील सर्वात मोठा संदेश आहे. दुसरा चरण, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिलेन देवालया. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणाचा अर्थ असा आहे की या अथांग भक्तीच्या मंदिराचा पाया घालण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केले. त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून अत्यंत कठीण असलेले अध्यात्मज्ञान सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत मांडले.
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानाचा असा भक्कम पाया रचला ज्यावर हे संपूर्ण भागवत धर्माचे देऊळ डौलाने उभे राहू शकले. जर पायाच भक्कम नसता तर ही वास्तू टिकली नसती. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत ज्ञानेश्वरांनी या सामाजिक मंदिराचा पाया रचला. पाया हा जमिनीखाली असतो, तो कोणाला दिसत नाही, पण संपूर्ण इमारतीचे वजन तोच पेलून धरतो. या चरणातून संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की कोणत्याही समाजाची किंवा राष्ट्राची उभारणी करायची असेल तर आधी शिक्षणाचा आणि ज्ञानाचा पाया मजबूत करावा लागतो. ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवले. सामाजिक संदेश हाच आहे की जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान आणि संस्कार पोहोचत नाहीत तोपर्यंत समाजाची प्रगती होऊ शकत नाही. निस्वार्थीपणे प्रसिद्धीच्या मागे न धावता समाजासाठी मूलभूत काम करणे हा यातील नैतिक धडा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादी संस्था, शाळा किंवा मोठी कंपनी जेव्हा सुरू होते तेव्हा ती सुरू करणारा माणूस अहोरात्र कष्ट करतो. आपण आज टाटा किंवा रिलायन्स सारख्या मोठ्या उद्योगांची विस्तीर्ण साम्राज्य पाहतो, पण जमशेदजी टाटा यांनी सुरुवातीला घेतलेले कष्ट आणि लावलेला पाया महत्त्वाचा होता. शिक्षण क्षेत्राचे उदाहरण घ्यायचे झाले तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणाचा जो पाया रचला त्याच पायावर आज आधुनिक भारतातील सुशिक्षित आणि कर्तृत्ववान स्त्री उभी आहे. पाया भक्कम असेल तरच पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित राहते, हेच यातून सिद्ध होते. तिसरा चरण. नामातयाचा किंकर. तेने रचिले ते आवार. भावार्थ विश्लेषण. या तिसऱ्या चरणात संत बहिणाबाई सांगतात की पाया तयार झाल्यानंतर संत नामदेव महाराज हे स्वतःला त्या मंदिराचे सेवक मानून पुढे आले. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत जाऊन या मंदिराच्या भोवती एक मोठे आवार म्हणजेच भक्कम तटबंदी किंवा पटांगण तयार केले. नामदेव महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आणि अफाट प्रचारामुळे या भक्तीच्या चळवळीचा विस्तार केला, ज्यामुळे सर्वसामान्य लोक या मंदिराच्या आवारात सुरक्षितपणे एकत्र येऊ शकले. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेवांनी स्वतःला किंकर म्हणजे सेवक मानले आणि मंदिराचे आवार म्हणजेच प्रांगण विस्तारण्याचे काम केले. नामदेवांनी महाराष्ट्र ओलांडून पंजाबपर्यंत जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला. या चरणाचा सामाजिक संदेश अत्यंत व्यापक आहे, वो म्हणजे विविधता आणि विस्तार. समाजात केवळ ज्ञान असून चालत नाही, तर ते ज्ञान आणि ते विचार सर्वदूर पसरवणे, लोकांना एकत्र आणणे गरजेचे असते. नामदेवांनी अहंकार बाजूला ठेवून एक सेवक बनून समाजाला जोडण्याचे काम केले. हा चरण आपल्याला शिकवतो की समाजाच्या कामात कधीही मीपणा आणू नये. आपण समाजाचे सेवक आहोत या भावनेने काम केले तरच समाजाची व्याप्ती वाढते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया किंवा कम्युनिटी बिल्डिंगचे काम करणारे लोक याचे उत्तम उदाहरण आहेत. समजा एखाद्या शास्त्रज्ञाने किंवा डॉक्टराने आरोग्याविषयी काही मोलाचे संशोधन केले, पण ते लोकांपर्यंत पोहोचलेच नाही तर त्याचा काय उपयोग. जे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक किंवा पत्रकार हे ज्ञान खेड्यापाड्यांतील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात, ते खऱ्या अर्थाने या समाजाचे आवार रचत असतात. जसे की रक्तदान शिबिर आयोजित करणारे स्थानिक तरुण. ते स्वतः डॉक्टर नसतात, पण ते लोकांना एकत्र आणून एक मोठे आवार तयार करतात जेणेकरून गरजूंचे प्राण वाचू शकतील. चौथा चरण. जनार्दन एकनाथ. खांब दिधला भागवत. भावार्थ विश्लेषण. संत एकनाथ महाराजांनी त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपेने या मंदिराला एक भक्कम खांब दिला. एकनाथ महाराजांनी भागवत ग्रंथाची निर्मिती करून आणि स्वतःच्या आचरणातून समाजातील जातीभेद, उच्च नीचता दूर केली. जसे एका खांबामुळे संपूर्ण घराचे छप्पर पक्के राहते, तसेच एकनाथ महाराजांनी आपल्या भागवत धर्माच्या विचारांनी या भक्तीच्या मंदिराला कोसळण्यापासून वाचवले आणि त्याला प्रचंड मोठी स्थिरता दिली. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत एकनाथांनी या मंदिराला भागवताचा खांब दिला. खांब हा इमारतीला स्थैर्य आणि आधार देतो. एका हाताने परमार्थ आणि दुसऱ्या हाताने प्रपंच कसा करावा याचा समतोल एकनाथांनी दाखवला. त्यांनी जातीभेदाच्या भिंती तोडून सर्वसामान्यांना, अगदी उपेक्षितांनाही जवळ केले. या चरणाचा नैतिक धडा हा आहे की समाजात जर शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर समानता, सहिष्णुता आणि नैतिक मूल्ये हे समाजाचे खांब मजबूत असले पाहिजेत. समाजात जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा हे खांब डगमगतात. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना आधार देत जातपात विसरून समाजाचे खांब बनले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या न्यायव्यवस्थेतील प्रामाणिक न्यायाधीश, सीमेवर लढणारे सैनिक आणि संकटाच्या काळात धावून जाणारे आपले पोलीस हे आपल्या समाजाचे जिवंत खांब आहेत. जेव्हा देशात एखादी नैसर्गिक आपत्ती येते, जसे की पूर किंवा भूकंप, तेव्हा जात, धर्म, पंथ न पाहता जे लोक पीडितांच्या मदतीसाठी अहोरात्र उभे राहतात, अन्नधान्य पुरवतात, ते समाजाला कोसळण्यापासून वाचवणारे मजबूत खांब असतात. संत एकनाथांनी जसे तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजून भूतदया शिकवली, तसेच आज प्राणीमात्रांवर आणि संकटग्रस्तांवर प्रेम करणारे लोक हा खांब मजबूत करत आहेत. पाचवा चरण. तुका झालासे कळस. भजन करा सावकाश. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पाचव्या चरणात अभंगाचा खरा सुवर्णक्षण येतो. संत जगद्गुरू तुकाराम महाराज हे या भक्ती मंदिराचे सुंदर कळस झाले. कोणत्याही मंदिराचे सौंदर्य त्याच्या कळसामुळे खुलते. तुकाराम महाराजांनी आपल्या अगदी साध्या, सोप्या आणि रोकडपोकड गाथेतून भक्तीचा सर्वोच्च बिंदू गाठला. त्यांनी सांगितले की आता घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही. मंदिर पूर्ण तयार झाले आहे, त्यावर कळस चढवला गेला आहे, म्हणून आता सर्वांनी अगदी शांतचित्ताने, आनंदाने
आणि मनापासून देवाचे नामस्मरण आणि भजन करावे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत तुकाराम महाराज या मंदिराचा कळस झाले. कळस हा सर्वात उंचावर असतो आणि तो लांबूनही सर्वांना आकर्षित करतो. तुकोबांनी आपल्या साध्या, सरळ आणि रोखठोक अभंगवाणीने समाजातील दांभिकतेवर, अंधश्रद्धेवर आणि अन्यायावर प्रहार केला. या चरणाचा सामाजिक संदेश असा आहे की समाजाची प्रगती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा समाजात वैचारिक प्रगल्भता आणि सत्य बोलण्याचे धैर्य निर्माण होते. कळस होणे म्हणजे अहंकारी होणे नव्हे, तर आपल्या कर्माने आणि विचारांनी इतकी उंची गाठणे की संपूर्ण समाजाने तुमच्याकडे पाहून आदर्श घ्यावा. आणि भजन करा सावकाश म्हणजे आता समाज जागृत झाला आहे. पायापासून कळसापर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने शांतपणे, समाधानाने आपले जीवन जगावे आणि आत्मपरीक्षण करावे. वास्तविक जीवनातील उदाहरण. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या आधुनिक भारताचे एक उत्तम कळस होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून येऊन देशाचे राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे कर्माचा कळस होता. त्यांनी जगाचा निरोप घेतला तरी त्यांचे विचार, त्यांचे विंग्स ऑफ फायर हे पुस्तक आजही करोडो तरुणांना मार्ग दाखवत आहे. जेव्हा समाजातील एखादी व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव मोठे करते आणि तरीही अत्यंत नम्र राहते, तेव्हा ती व्यक्ती समाजाचा कळस ठरते. त्यांच्या अशा यशामुळे सामान्य माणसाला एक सुरक्षित आणि स्थिरावलेले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. 6वा चरण. बहिणी म्हणे फडकती ध्वजा. निरूपणा केले वोजा. भावार्थ विश्लेषण. या शेवटच्या चरणात संत बहिणाबाई स्वतः अत्यंत नम्रपणे म्हणतात की संतांनी उभारलेल्या या अलौकिक भक्ती मंदिरावर आता विठ्ठल नामाची आणि वारकरी धर्माची ही पवित्र पताका, हा ध्वज वाऱ्यावर आनंदाने फडकत आहे. बहिणाबाई म्हणतात की मी स्वतः काहीच केलेले नाही, मी तर फक्त या सर्व महान संतांनी केलेल्या अद्भुत कार्याचे, त्यांच्या पराक्रमाचे अतिशय सुंदर आणि पद्धतशीरपणे वर्णन केले आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना संतांचे हे महान ऋण नेहमी लक्षात राहील. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. शेवटच्या चरणात संत बहिणाबाई म्हणतात की या मंदिरावर आता भक्तीची, ज्ञानाची आणि समतेची ध्वजा म्हणजे झेंडा फडकत आहे आणि मी हे सर्व नीट समजावून सांगत आहे. ध्वजा हे विजयाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. याचा सामाजिक संदेश हा आहे की जेव्हा एखादा समाज ज्ञान, सेवा, समानता आणि कर्तृत्वाने परिपूर्ण होतो तेव्हा जगामध्ये त्या समाजाची कीर्ती, त्याचा स्वाभिमान दिमाखाने फडकू लागतो. नैतिक धडा हाच आहे की आपल्या पूर्वजांनी दिलेला हा विचारांचा वारसा, हा संस्कृतीचा झेंडा आपण ढळू देता कामा नये. तो सतत अभिमानाने वर कसा राहील यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. जेव्हा ऑलिम्पिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताचा एखादा खेळाडू सुवर्णपदक जिंकतो आणि तिथे आपला तिरंगा झेंडावर जातो, तेव्हा प्रत्येक भारतीयाचा छाती अभिमानाने फुगते. तो झेंडा केवळ त्या खेळाडूचा नसतो, तर त्यामागे त्या खेळाडूचे कष्ट, त्याच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शासनाचा पाठिंबा आणि संपूर्ण देशाची प्रार्थना असते. म्हणजेच सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून तो ध्वज फडकत असतो. संत बहिणाबाई आपल्याला हेच सांगत आहेत की जेव्हा समाज एकजुटीने काम करतो तेव्हा त्या समाजाच्या यशाचा झेंडा संपूर्ण जगात फडकतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. माझ्या तरुण मित्रांनो, हा अभंग म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एक लाईफ मॅनेजमेंट गाईड आहे, एक उत्तम प्रोजेक्ट प्लॅन आहे. तुम्ही जेव्हा एखादा नवीन स्टार्टअप सुरू करता किंवा करिअरची इमारत उभी करता तेव्हा तुम्हाला काय लागते? सर्वात आधी लागतो एक चांगला मेंटॉर म्हणजेच संतकृपा, जो तुम्हाला योग्य रस्ता दाखवेल. त्यानंतर लागतो एक स्ट्रॉंग फाउंडेशन म्हणजेच ज्ञानदेवेन रचिला पाया. तुमची स्किल्स, ह्युमन नॉलेज जितके पक्के तितके तुम्ही करिअरमध्ये पुढे जाणार. फक्त स्वतःचेच खिसे भरायचे नाहीत, तर समाजात आपली एक पत, एक नेटवर्क तयार करायचं, ज्याला आपण नेटवर्किंग आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू. म्हणजेच नामातयाचा किंकर, तेने रचिले ते आवार. करिअर करताना आपले इथिक्स, आपले व्हॅल्यूज कधीच सोडायचे नाहीत. कितीही कठीण प्रसंग आला तरी प्रामाणिक राहायचे. हाच तुमचा सपोर्ट सिस्टीम म्हणजेच जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. आणि शेवटी हे सगळं कशासाठी? तर आनंदी राहण्यासाठी, स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय गाठता तो असतो तुमचा सक्सेस, म्हणजेच तुका झालासे कळस. पण हा सक्सेस मिळाल्यावर धावपळ करायची नाही, तर लाईफ एन्जॉय करायची. म्हणजेच भजन करा सावकाश, टेक इट इझी, स्टे ग्राउंडेड. हा अभंग केवळ मंदिरात म्हणण्यासाठी नाही, तर तो आपल्या मनाचे मंदिर सुंदर बनवण्यासाठी आहे. संतांनी दिलेला हा विचार आपण आपल्या कृतीत आणूया आणि आपल्या आयुष्याची इमारत सुंदर घडवूया. दीपस्तंभासारखा हा विचार तुमच्या मनात सतत तेवत राहो, हीच सदिच्छा. तुमच्यासाठी आजची कृती. या संपूर्ण अभंगाचा गोषवारा हाच आहे की चांगल्या विचारांची इमारत ही एका रात्रीत उभी राहत नाही. त्यासाठी अनेकांचे त्याग, ज्ञान, सेवा आणि समर्पण लागते. या सर्व संतांनी आपल्यासाठी विचारांचे एक सुंदर, सुरक्षित आणि हक्काचे घर तयार करून ठेवले आहे. आज आपण सर्वांनी एक निश्चय करूया. संतांनी दिलेल्या या समतेच्या, प्रेमाच्या आणि ज्ञानाच्या विचारांपैकी केवळ एक चांगला विचार आपण स्वतःच्या जीवनात आचरणात आणूया. आज आपण कोणाशीही द्वेष न करता प्रत्येकाची मदत करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या घरात, समाजात आणि मित्रांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण करणे हीच या भक्तीच्या मंदिराची खरी सेवा ठरेल. धन्यवाद श्रोते हो. अशा प्रकारे संतांच्या एकत्र येण्याने हा सुंदर भक्तीचा मार्ग तयार झाला आहे, ज्याच्या छायेखाली आज आपण सर्वजण सुखाने जगत आहोत.
संत बहिणाबाईंनी या अभंगातून आपल्याला एक उत्तम समाज कसा घडवावा आणि तो कसा टिकवून ठेवावा याचाच हा सविस्तर नैतिक धडा दिला आहे. आपणही आपल्या परीने या समाजाच्या इमारतीचे छोटेसे का होईना पण प्रामाणिक घटक बनूया. सहजासहजी मिळत नाही ती संतकृपा आणि सहजासहजी सुटत नाही ती विठ्ठल ओढ. संतांची वाणी म्हणजे निव्वळ अक्षरे नाहीत, तर ती काळजावर पडलेली अथांग भक्तीची थाप आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून आम्ही शब्दांचा बाजार नाही, तर विचारांचं लेणं मांडतोय. ज्यांना ही ओढ मनापासून वाटतेय त्यांनीच सोबत या. कमेंटमध्ये विठ्ठल या नामाचा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.